चांदवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाच्या वतीने हातोडा, विळा आणि तारा हे निशाण घेऊन कॉम्रेड गुंजाळ संदीप हनुमंता व कॉम्रेड राऊत प्रियंका योगेश हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। चांदवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 ब मधून कॉम्रेड संदीप हनुमंता गुंजाळ तर त्याच प्रभाग 1 अ चे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला कॉम्रेड राऊत प्रियंका योगेश शिक्षण BSc BEd या एज्युकेटेड असून या प्रभागाचा 2 ठिकाणी विभागले जातो। त्यामध्ये काही भाग हा कॉलनीतील शहरी पश्चिम भागात शेतीशी निगडित असल्यामुळे त्या भागात अद्याप कुठल्याही सुविधा झालेल्या दिसून येत नाही। त्याचप्रमाणे कॉलनीत देखील ज्या सुविधा झाल्या त्या देखील तुटपुंजीसारखे काम झालेली दिसत आहे। म्हणून आम्ही दोघे पण भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाच्या वतीने वेळा, हातोडा आणि तारा हे निशाण घेऊन आलो आहे। तरी आम्हाला यावेळेस आलेल्या संधीचा मतदानाच्या स्वरूपातून मतदान करावे म्हणून आम्ही तुमच्या सोबत सदैव राहू। त्यामुळे आज नागरिकांच्या घरोघर जाऊन पत्रक पाठवून त्यांचे आशीर्वाद घेतले। त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा आढावा घेतला DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या सर्वत्र रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेमध्ये देखील उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे। ते उमेदवार आपल्या प्रत्येक विभागामध्ये मतदारांशी गाठीभेटी घेत आहे, त्यांच्याशी पत्र देऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे। त्या अनुषंगाने मी आता नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये ह्या उमेदवारांशी भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत का ते 1 नंबर विभागामधून निवडणूक लढवत आहे। त्यासोबत आपल्यासोबत आहे कॉम्रेड राऊत प्रियंका योगेश, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला म्हणून नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार आहे। त्याचप्रमाणे गुंजाळ संदीप हनुमंता सर्वसाधारण नगरसेवक पदासाठी हे दोन्ही उमेदवार 1 नंबरमधून उभे आहेत। त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत। आपल्यासोबत आहे आज कॉम्रेड संदीप गुंजाळ यांच्याशी संपर्क साधणार आहे। दादा नमस्कार, काय सांगणार तुम्ही? मी सांगतो प्रभाग क्रमांक 1 मध्ये आजपर्यंत जे मूलभूत गरजा आहे त्या गरजेसाठी इथून मागे जे नगरसेवक निवडून गेले त्यांनी कुठलाही आपल्याकडे लक्ष दिलं नाही। म्हणून कोमलवाडी परिसरातून मी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी करत आहे आणि ही सर्व मोडून काढण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मी उमेदवारी करत आहे, एवढंच सांगितलं। त्याचप्रमाणे त्यांनी जे सांगितलं का या पाठीमागच्या जे उमेदवार होते त्यांनी आतापर्यंत कुठलाही त्या ठिकाणचा विकास केला नाही। त्या संदर्भामध्ये माझ्यासोबत आता एक महिला आहे, त्या महिलेची सोबत त्यांची संपर्क साधणार। ती महिला एज्युकेटेड महिला आहे, चांगल्या प्रकारे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। आज त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची काय संकल्पना आहे या संदर्भात आपण त्यांची बात करू। मॅडम नमस्कार, काय सांगा? आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 1 याच्यामध्ये प्रामुख्याने 2 विभाग पडतात। एक कॉलनीचा भाग आहे आणि एक डोंगर उताराशी काही वसलेला भाग आहे किंवा शेतीशी रिलेटेड काही भाग आहे। तर शेतीशी रिलेटेड जो भाग आहे त्या परिसरामध्ये फारसा विकास असा आम्हाला आतापर्यंत दिसून आला नाही। कॉलनीच्या एरियामध्ये विकास आहे पण तोही थोडासा तुटपुंज आहे। पण आमचा जो भाग आहे त्या भागामध्ये बऱ्यापैकी विकास कमी पडलेला आहे। म्हणजे आतापर्यंत आमच्यापर्यंत विकास पोहोचलाच नाही। कधीतरी कुणीतरी येतंय, तेवढे विचारपूस करतंय आणि त्यानंतर काही त्याच्यावरती उपाययोजना होत नाही। अशा पद्धतीने त्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्या प्रश्नांवर उत्तर त्यासाठी सोल्युशन शोधण्यासाठी आम्ही तिथून उमेदवारी करत आहोत। त्या प्रभागातून त्या भागातून आम्ही उमेदवारी करत आहोत, कोमलवाडी भागातून। आणि तिथल्या ज्या मूलभूत गरजा असतील, पायाभूत सुविधा असतील त्या पुरवण्याचा, तिथल्या लोकांच्या ज्या काही गरजा असतील त्या सर्वांचा पाठपुरावा करून आम्ही ते पूर्णत्वास नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। त्यासाठी आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले का कोंबडवाडी परिसरातून आम्ही उमेदवारी करणार आहोत आणि करत आहे, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही आतापर्यंत मूलभूत योजना गरजा ह्या आतापर्यंत मिळाल्या नाही। त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी करत आहे असे हे दोन्ही उमेदवारांनी त्यांनी सांगितले। महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.